असेल तर आमच्याकडे इथं सापडली गेली आहे बाईकची चाबी हिरोची सलामीची जोडी आणि चला इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या राऊंडचा आपण पाहू शकाल टीम मोगरज आणि त्याच्या साथीनं फाईट करेल टीम लिमनेवाडी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लिमनेवाडी संघाची आपण पाहतोय या इथून प्रथम नाणेफेकी जिंकली टीम मोगरे संघाने नाणेफेकी जिंकली प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि ओ इथे पहिला चेंडू फुल टॉस चेंडू याच नक्कीच पप्पूला आपण पाहतोय स्ट्राईक अँड गोलंदाजी ट्रॅक भरते पहिला षटक घेऊन येत असताना पप्पू सांबरी यावेळेस राईट टर्मवर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने टाकत असताना पाहायला मिळेल पहिला चेंडू तर निर्धाव आलाय हो हो इथं दुसरा चेंडू देखील निर्धाव येस मॅन ऑफ द मॅच झालेल्या सामन्याचा रोहन चला आपण मॅन ऑफ द मॅच साठी या स्ट्राईक अँड वरती आकाश वारंवार दोन चेंडू निर्धाव आलेत कमालीची गोलंदाजी पप्पू सांबरे यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक भर दिया हो यावेळेस इथे नक्कीच चुका केल्या इथे आणि त्या चुकांचा मोबदला निकेच मिळाला असता इथे आकाशला माघारी परतावा लागला असतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जीवनदान मिळालं जाते आकाशला इथून आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज गेल्या आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच सुनील गावंड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला अरे नक्कीच होम ग्राउंड आहे विचार केला तर या लिमण्यावाडी संघाचा ग्राउंड खतरनाक असे विचार केला ना तर अक्षरशः त्याही खूप सारी मेहनत घेऊन या ग्राउंडचे मात्र आखणी पाहणी केली आणि ते ग्राउंड मात्र आज इथं आपण पाहतो या आणि स्वतःचं होम ग्राउंडवरती खेळत असताना पूर्णपणे इरादे स्पष्ट करत असताना आपण पाहतो सुनीलला पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूला मात्र पाठवलंय मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावर नाही त्या फटका फसलाय चेंडूवरती विवेक येणार आ हा 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 सुका आणि त्या सुका कितपत महाग पडतील हे पाहणं गरजेचं असेल विचार केलं तर कमाल सातत्याने विचार केला तर झेल ड्रॉप झाला इथे विवेक सारख्या मोठ्या फलंदाजाकडे इथून आता मात्र पूर्णपणे इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळेल आकाश ज्याचा रनआउटचा विकेट आपण सोडला होता आणि तोच फलंदाज सध्याच्या स्थितीला कमालीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली योगेश ठोंबरे यस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर पहिलं षटक संपुष्टात आलं पहिल्या षटकांची दाबलकाचा विचार केला तर 14 धावा दाबलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती विवेक हा 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 यावेळेस काय कमालीचा फटका अक्षरशः लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार इथे मात्र पाहायला मिळाले सुनीलच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार ज्याचा झील विवेकने मात्र सोडला होता तो फलंदाज आता आपले इरादे स्पष्ट करत असताना इथं मात्र दाखवत असताना दादागिरी या मैदानावरती षटकार पहिला चेंडू विवेक हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिला होता पहिला चेंडूचा पूर्णपणे समाचार घेत असताना चेंडूला मात्र लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पाठवलंय सीमा रेषा पार षटकार ओ हो यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता लेट बॅट फिरवले आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरने अजून एक दर्जेदार षटकार बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन षटकार पाहायला मिळाल्या कमालीची फटकेबाजी सुनील देखील बाद होऊ शकला असता साधा आणि सोपा झेल मात्र जमिनीला दान झाला आणि त्यानंतर पूर्णपणे त्याचाच मोबदला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये
तर इथे सुनीलच्या बॅटमधून सलग तिसरा षटकार पाहिला. कमालीचे प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या. आणि आकाश देखील नॉन स्ट्राईक एंडवरती त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाल. पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू होता इथे. मात्र यावेळेस नक्की पंच तटस्थ. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती विवेकला पण पाहतोय. थोडंसं कमबॅक करत असताना, थोडंसं परिवर्तन या गोलंदाजीवरती करत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा चेंडूला उडवलाय दूरवर क्षेत्ररक्षक. चुका इथे होणार नाहीयेत. इथे मात्र होणार फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पवेलियन. वेळेस मैदानाच्या आतमध्ये युवराजला आपण पाहतोय. छोटा पॅक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमालीचा फटका इथं आपण पाहतोय. युवराजच्या पाठमधून आलाय. 2 धावा कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक 29 धावा धावफलकावर. अजून एकदा क्षेत्ररक्षक दीपक तिथे दीपेश आधी तिथे तैनात. कमाल. आणि कमालीचा झेल. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर धाडण्याचं काम गोलंदाज विवेकने केलंय. इथे विचार केला तर बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान आला. यावेळेस छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये अजितला आपण पाहतोय. मोठे बंधूंची पारी आता इथे संपली गेली. आता इथून छोटे बंधूंची पारी आपण पाहू शकाल. अजितचा विचार केला तर अजितमध्ये देखील ती क्षमता आहे. मोठे फटके खेचू शकेल. मात्र तसं काय पाहायला मिळेल का इथं पाहायला लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आविषला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं 3रं षटक. या गोलंदाजाचा विचार केला तर एक छोटा गोलंदाज आहे. त्याच्यावरती विचार केला तर त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदाऱ्या इथे मात्र टाकले गेली टीम मोगरा संघाडे. आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाईल. पहिला चेंडू हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र फक्त बॅटची लिडिंग याची आणि लेफ्ट स्लिक क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू वरती पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम फलंदाजांना केलं जात आहे. पुन्हा एकदा इथे घडेल काय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयास. बारंबार चुका आणि चुका पाहायला मिळाल्यात. या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथून मात्र या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती अद्यापर्यंत 2 चेंडूंची फेकी झाली. 3 धावा तर खर्च केल्या. आता इथून 4 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता. त्याला गॅप देखील कमालीचा विचार केला तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम इथं केलं गेलं होतं फलंदाज अजितच्या माध्यमातून. त्यावरती मात्र इथे 2 मिळाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा खिचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. पप्पू इथे क्षेत्ररक्षक. चुका इथे होणार नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पप्पू सांबरेला आपण पाहिला होतं. कमालीचं क्षेत्ररक्षण. त्यावरती मात्र जास्तचा काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला आहे. धावफलकाचा विचार केला तर 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो यावेळेस प्रयत्न झाले होते युवराजचे. इथे मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळाला. आणि यावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता.
कमालीची गोलंदाजी. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील आयुषने काय कमालीची गोलंदाजी केली. आयुषचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आजपर्यंत एखादा मोठा फटका मारून केला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा धोक्याची घंटा आणि इथे मात्र पंच तटस्थ असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 36 धाबा धावफलका भारतीय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिले सांगे कोट्यातलं 4थं षटक बी नायकला आपण पाहतो. पहिला चेंडू आणि इथे मात्र विवेकचा छोटा बंधू आपण पाहतोय विनायक. पहिला चेंडू मात्र काय अफाट वेग या गोलंदाजाकडे पाहतोय आपण. पहिला चेंडू राऊंड टप ओव्हर द विकेटचा मारा. अफाट वेग. ओ हा 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 यावेळेस एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा प्लस 9 अशा 3 धावा. नक्कीच इथे या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती. फ्री हिट चेंडू. पहिला चेंडू कमालीचा हाताळा होता. त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट फुलटा चेंडू होता. तिच्यावरती झेल मात्र फ्री हिट चेंडू होता. जास्तचा काय मिळणार नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 41 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहावं लागेल 4 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. इथं लिमण्यावाली टीम खेळत असताना आपण पाहू शकाल होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना इथं पाहायला मिळाल्या. पहिला षटकाचा विचार केला तर सुनील आणि अजितच्या सुनील आणि आकाशच्या बॅटमॅन फटके आले होते. त्यानंतर मात्र बराच काळ फटके पाहायला मिळाले नाही आहेत. धावफलकाचा विचार केला तर 42 धावा. हेच नक्कीच इथं झेल पकडला गेला. इथं युवराजच्या पारीचा झाला अंत. युवराजच्या बॅक टू द पवेलियन. 18 बेस मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. ह्या वेळेस ऋती गेल्या आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळाला आहे. इथे मात्र गेल्यात चेंडू मात्र लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार. ऋतुकच्या बॅटमधून आला हा षटकार. ह्या षटकाराच्या साहाय्याने धावफलक 47 धावा धावफलकावरती. इथे मात्र बॅटची लीडिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 48 धावा धावफलकावरती. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो या वेळेस नक्कीच क्रॉस द लाईन फटका सजवला होता. फटका वेगळ्या साईडला आणि क्षेत्ररक्षक वेगळ्या साईडला. चेंडू जाणार वेगळ्या साईडला. इथून मात्र पुन्हा एकदा यस 4 आणि इथून या 4 धावा. या 4 धावा इथे ऍड केल्या जाते. या 4 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 52 धावा धावफलकावरती आणि 53 धाबांचं टार्गेट.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पप्पू सांबरी आणि त्याच्या साथीने आपण विवेक दरवडा पाहतोय. सलामीची जोडी यावेळेस मोगरज संघाची मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना स्ट्राईक एंडवरती पप्पू, नॉन स्ट्राईक एंडवरती विवेक. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सुनीलला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले होते. तो फलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती राईट टर्म द विकेटचा मारा. पहिला चेंडू आहा, आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना पप्पू पहिल्या चेंडूवरती मात्र घणघाती प्रहार सवकार पाहायला मिळाला आहे. अक्षरशः स्क्वेअर मिड ऑन रिजन शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल झाला आणि त्यानंतर मात्र गॅप झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यावरती मिळाले त्या 4 धावा. श्री गणेश होत असताना पाहायला मिळेल टीम मोगरज संघाचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथून चेंडू जाऊन विसापला यष्टी रक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडूची सांगता. आता इथून मात्र पहिल्या चेंडूवरती फटका खाल्ल्यानंतर इथून कमबॅक करत असताना सुनीलला आपण पाहिलंय. सुनीलचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू हा अजून एकदा कमाल आहे. इथं मात्र मागच्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला होता. यावेळेस एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, म्हणजेच गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं या गोलंदाजाकडनं. पहिल्या चेंडूवरती फटका खाल्ल्यानंतर थोडंसं फेरबदल गोलंदाजींवरती. ओ हो पप्पू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉंग लेग रिजन शतरक्षकाच्या चुकून मात्र चेंडू जाणार सीमा रेषा पार. 1 बाउन्स अखेर आलाय हा चौकार. चौकाराच्या साह्याने धाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 8 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 4 चेंडू अद्याप फेकलेत आणि त्यावरती मात्र फक्त 8 धावा खर्च केलेत. विचार केला तर 53 धावांचं टार्गेट आहे टीम मोगरज संघासमोर आणि ते टार्गेट ओ हो अजून एकदा कमालीची गोलंदाजी. अद्यापर्यंत विचार केला तर 5 चेंडू फेकले गेलेत, 8 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा हो यावेळेस फक्त आणि फक्त मिस टायमिंग स्ट्रोक होता. इथे मात्र दूरवरून शतरक्षक चेंडूवरती 1 बाउन्स चेंडू अडवणार, फेकणार आणि तत्पूर्वी 2 झालेत कंप्लीट. या 2 धावेच्या साह्याने धाफलक दुहेरी अंक्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा धाफलकावरती. आता मात्र षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकांती 10 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस आता इथून आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं, सांगे कोट्यातलं दुसरं. इतर ऋतिकला आपण पाहतोय. राऊंड टर्मवर द विकेटचा मारा. पहिला चेंडू. इथे मात्र विवेक स्ट्राईक एंडवरती. जो फलंदाज बराच काल नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिला होता तो मात्र आता स्ट्राईक एंडवरती. हडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून शतरक्षक आणि इथं चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम मोगरज संघाला इथून मात्र चुका केल्या तिथे अजितने आणि त्या चुकांचा मोबदला मात्र 4 धाब्याने मिळत असताना 4 धाब्याच्या साह्याने धाफलक 14 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. कमाल. इथून मात्र चुका केल्यात. चौकार अडवायचा होता, सिंगल झाली होती कंप्लीट, गरज नव्हती. आणि इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ हो आता इथून काय कमालीचा फटका विवेकच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्या फटक्यावरती अक्षरशः नजाकत देखील पाहायला मिळाली. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. हे षटकाराच्या साह्याने धाफलक मात्र सश्याच्या वेगाने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धाफलकाचा विचार केला तर 20 धावा धाफलकावरती आणि बॅटची लीडिंग एज. इथे फलंदाज होईल बाद. इथे विवेक बॅक टू द पवेलियन. डीजे ये जेंजिस को सारी चीजें फास्ट चाहिए और हर काम के बाद रिवॉर्ड भी चाहिए और यही चीज करके नावी यूपीआई सिर्फ 2 साल में इंडिया का फास्टेस्ट ग्रोइंग यूपीआई ऐप बन गया।
Fix. Trust only Mint. 100%. त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू जाऊन विसापला यष्टीरक्षकाच्या हाताखाली. इथे विवेकच्या पारीचा अंत आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दत्ता यावेळेस इंटर होत असताना हा 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 आता इथून घडलंय काय, पूर्णपणे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा हादरा मिळत असताना टीम मोगरे संघाला. दत्ता बॅक टू द पवेलियन. डीजे छोटे मिया बडे मिया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. छोटे मिया तर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले होते, मात्र यावेळेस टू डाऊनच्या भूमिकेत कल्पेशला आपण पाहतोय. बडे मिया देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना चेंडू अक्षरशः स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मिळाली या 4 धावा. या 4 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. हो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्ररक्षक, एक सिंगल कंप्लीट झाली. इथून मात्र नक्कीच इथे पप्पूला माहिती आहे गरज नाही आहे रनआउटची विकेट वाचवायचे आणि इथून एक धाव धावफलकावरती आणि एक धावेच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना आपण पाहू शकाल. आकाश हा गोलंदाज आपण पाहतोय. पाहावं लागेल राईट टर्म द विकेटचा मारा. पंचांच्या डाव्या बाजूने इथे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू कल्पेश. ओ हो 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 काय कमालीचा फटका. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. अक्षरशः या चेंडूवरती नजाकत पाहायला मिळाली. दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कल्पेश आणि त्याच्या साथीनं पप्पू अशी जोडी. आता मात्र छोटे मिया बडे मिया यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असताना फारसं मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. आपण पाहतोय कल्पेशचा विचार केला तर नक्कीच इथे चुका झाल्यात. बॅटच्या कडा लेग स्लिप क्षेत्ररक्षक तैनात, चुका होणार नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे कल्पेश बडे मिया इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. कल्पेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर वेश आयुषला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साऱ्या जगात प्रेम
मात्र पूर्णपणे जबाबदारी नितीन बर्तिया. इथून बनवायचे 6 चेंडू आणि 22ची गरज आहे. स्ट्रायकरवरती पप्पू मध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके खेचू शकेल. आणि इथं पहिला चेंडू स्क्वेअर आलाय. आता इथून थोडंसं परिवर्तन झालंय. विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि आता इथून 21 धाब्यांची गरज आहे. वेळेस पप्पू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र सांगता येणार नाहीये सामना कुठल्या बाजूला झुकू शकेल. कारण पप्पूचा विचार केला तर पप्पूमध्ये भरपूर क्षमता आणि ती क्षमतेला मात्र सामोरे जावं लागेल. अजून एकदा खराब. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू स्क्वेअर आणि 2 चेंडू. इथून थोडंसं समीकरण बदललं जातं. इथून मात्र येणारे 6 आणि चेंडू आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. चला यापुढील सामना मी विनंती करेन टीम हिरेवाडी संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करेल टीम बोरवाडी संघाचा कर्णधार. चला टीम हिरेवाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या साथीनं टीम बोरवाडी संघाचा कर्णधार प्लीज या टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी. हा मी म्हटलं होतं की पप्पू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काहीही होऊ शकेल. आणि इथून 1 चेंडू 8 धावा खर्च करत असताना नितीनला आपण पाहतोय. करतोय बॉलिवूड टीम लिमणेवाडी संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. इथून आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज. इथून पुन्हा एकदा ओहो आता इथून 10 तर बनल्यात 10 नाही 12 बनल्यात. म्हणजे पूर्णपणे सामना इथे टीम मोगरेजकडे पाहायला मिळेल आपल्याला. 4 चेंडू आणि 10 धाब्याची गरज. आता इथून बनवायच्यात 4 चेंडू आणि 10ची गरज आहे. ओहो या वेळेस अजून एकदा कमालीची फटकेबाजी. आता इथून मात्र 3 चेंडू वरती बनवायचे 6 धाबा. विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज आहे इथून खऱ्या अर्थाने. तर आता हा सामना झाल्यानंतर लंच ब्रेक आहे 15 मिनिटं आणि त्याच्यानंतर आपण सामना खेळवणार आहोत. ओहो या वेळेस समीकरण थोडंसं बदललं गेलंय. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू टच एक होऊ दे का? चालेल या मग. चला बोरवाडी संघाचा कर्णधार या आणि त्याच्यानंतर टीम हिरेवाडी संघाचा कर्णधार प्लीज या. वाईट. अरे इथून अजून एकदा खराब चेंडू. एक अवंतर धाव. आता मात्र 2 चेंडू 5ची गरज. कैलास एक नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळून घेऊ. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण लंच ब्रेक घेऊ. चला हिरेवाडी संघाचा कर्णधार. 2 चेंडू 5ची गरज. स्ट्राईक एंड वरती पप्पू सांबरी. आता इथून खऱ्या अर्थाने कसा काय चेंडू हाताळला जाईल पाहावं लागेल. नक्कीच 6 होत्या मात्र इथं एक स्क्वेअर मारा अवंतर धावेने इथं धाव फलक पुढे सरसावत असताना. विजय फटका. मी म्हटलं होतं की जोपर्यंत पप्पू मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काहीही घडू शकेल आणि इथं पप्पू आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळालाय. चला हिरेवाडी संघाचा कर्णधार भावेश पवार बॅटमन